सगळ्यात सुरुवातीला आपण हे समजून सांगू की एक्झॅक्टली इतके 4 अहवाल आणि इतके चौकशी समित्या वगैरे या सगळ्यांची एक्झॅक्टली या प्रकरणात गरज काय होती. प्रकरण ज्यावेळी समोर आलं त्यावेळी अर्थात कायद्यान्वये या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत ही एक सरकारची या सगळ्यामध्ये मागणी होती. त्यामुळे आणि कायदा सरकारचा GR या प्रकरणात असं सांगतो की इफ देर इज अ मेडिकल निग्लिजन्स तर त्याच्यामध्ये थेट FIR दाखल करता येत नाही. त्या जिल्ह्याची एक वैद्यकीय कमिटी असते जी कमिटी संबंधित जिथे कुठे मेडिकल निग्लिजन्स झाला असेल त्याचं डॉक्युमेंट घेते, बाजू मांडून घेते, डॉक्टरांचे स्टेटमेंट्स रेकॉर्ड करते, एक्झॅक्टली काय झालं काय नाही हे सगळं बघतं आणि त्यानंतर त्यानुसार शिफारसी केल्या जातात की खरंच हे झालंय की हे नाही झालंय. या प्रकरणात थोड्या टेक्निकल गोष्टी आहेत त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि त्याच्या आधी या सगळ्यामध्ये नक्की कमिटी कोणकोणत्या आहेत आपण समजू. आधीच्या शिफारसी आणि त्यानंतर अहवालातले 5 निष्कर्ष आत्ताचे कोणते आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की सगळेजण जे म्हणत होते की दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी आहे, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी आहे, तर अहवाल वाचल्यानंतर एक गोष्ट क्लिअर होऊन जाते ते म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त आणखी 3 रुग्णालय या सगळ्यामध्ये होती त्यांचा सुद्धा याच्यामध्ये नक्की दोष कसा आहे, कुठे कुठे कोणकोणत्या गोष्टींची काळजी आणि खबरदारी घेतली नाही या सगळ्या गोष्टी या अहवालातून स्पष्ट होतात. सगळ्यात सुरुवातीला उपसंचालकांची या सगळ्यामध्ये जी कमिटी होती त्यांनी ज्या शिफारसी केल्या होत्या त्या शिफारशींच्या बेसिसवरती त्या शिफारसी स्क्रुटिनाइज झाल्या या सगळ्या अहवालामध्ये आणि ससूनच्या अहवालाच्या वेळी दीनानाथ मंगेशकरला स्वतःचा जो रिपोर्ट सबमिट करायचा होता उपसंचालकांकडे तो सुद्धा या सगळ्यामध्ये कन्सिडर केलाय. आता ससूनचा जो अहवाल मी घेऊन आलोय तो कोणत्या आधारावर बेस आहे तर तनिषा किंवा ईश्वरी भिसे यांनी यांच्या कुटुंबियांनी स्थानिक पोलिसांकडे स्टेटमेंट दिली होती. बेसिकली त्यांची तक्रार होती की यामध्ये मेडिकल निग्लिजन्स आहे, हलगर्जीपणा झाला ट्रीटमेंटमध्ये आणि त्यातून या सगळ्यावरती कारवाई करण्यात यावी. त्याचा कॉग्निझन्स पोलिसांनी घेतला. पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये जे 4 हॉस्पिटल्स आहेत सुरुवातीला मंगेशकर, त्यानंतर ससून, त्यानंतर सूर्या ज्या ठिकाणी तिची डिलिव्हरी झाली ते आणि चौथं म्हणजे मणिपाल ज्या ठिकाणी मृत्यू झाला आहे या 4ही ठिकाणच्या टेक्निकल एव्हिडन्सेस म्हणजे CCTV फुटेजेस ती किती वाजता आली किती वाजता इथून गेलेली आहेत ते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे या 4ही हॉस्पिटलला ज्या ज्या डॉक्टरांनी ट्रीट केलं त्या क्षणी त्या डॉक्टरांचे स्टेटमेंट्स, ज्यावेळी ज्या ठिकाणी मेडिकलमध्ये कोणकोणत्या गोष्टी होत्या कोणत्या नाही, ती आली तेव्हा तिचा हार्ट रेट किती होता, एक्झॅक्टली काय व्याधी होती, त्यावेळी तिला काय वाटत होतं, या सगळ्या गोष्टींचं रेकॉर्ड्स जे ऑन पेपर आहेत ते हे सगळे पोलिसांनी क्लब केले. ते क्लब केल्यानंतर ते ससूनला सबमिट केले. ससूननी त्याचा कॉग्निझन्स घेत आणि आधीचे वेगवेगळे 2 रिपोर्ट कन्सिडर करत त्याच्यावरती एक फायनल रिपोर्ट तयार केला आणि त्याचे निष्कर्ष हे काढलेत. आता ससूनची जी कमिटी होती ती कमिटी ह्या जिल्ह्याची कमिटी होती आणि ती कमिटी आता रेकमेंड करणार आहे की यामध्ये डॉक्टर घैसासांवरती काय कारवाई व्हावी काय नाही. आत्ताच्या घडीला या संपूर्ण अहवालामध्ये अशी कोणतीही गोष्ट दिसत नाही की ज्यामध्ये डॉक्टर घैसास यांच्यावरती कारवाई होईल किंवा तेच या सगळ्या प्रकरणामध्ये कसे दोषी आहेत असं कोणतंही या अहवालामध्ये निष्कर्षामध्ये अजून तरी दिसत नाही. आता आपण समजून घेऊ की 4 वेगवेगळे कलम या सगळ्यामध्ये कोणकोणती लागलेली होती. सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं होतं आधीच्या निष्कर्षामध्ये की इसेन्शियल मेडिकल फॅसिलिटीज फॉर ऑल लाईफ सेव्हिंग इमर्जन्सी ट्रीटमेंट अँड त्यांनी असं म्हटलं की प्रोसिजर स्टील पेशंट स्टॅबिलायझेशन फर्दर ट्रान्सपोर्टेशन टू द पब्लिक हॉस्पिटल वुड बी अरेंज्ड बाय द सच चॅरिटेबल हॉस्पिटल इफ नेसेसरी. आता चॅरिटेबल रुग्णालय होतं त्यामुळे तिथे जे 10 लाखांच्या डिपॉझिटचा मुद्दा वारंवार येतोय तर अशा चॅरिटेबल रुग्णालयाने स्वतः ट्रीट करून पेशंटला म्हणजे ज्याला आपण गोल्डन आवर्स ऑफ ट्रीटमेंट म्हणतो त्या गोल्डन आवर्स ऑफ ट्रीटमेंटमध्ये त्यांनी तिला ट्रीटमेंट देणं आवश्यक होतं. 5.5 तास का बसून ठेवलं त्याचा पण निष्कर्ष मी नंतर शेवटी तुम्हाला वाचून दाखवेल पण त्याचे ग्राउंड एक्झॅक्टली काय आहेत आत्ता आपण ते वाचू. त्यांनी असं म्हटलं आहे की चॅरिटेबल ट्रस्टचं असताना सुद्धा त्या हॉस्पिटलने स्वतः याचा कॉग्निझन्स घेऊन पेशंटला हॉस्पिटलाइज करून त्याला इसेन्शियल ट्रीटमेंट देऊन पुढे जर कोणत्या वेगळ्या हॉस्पिटलला मल्टीस्पेशालिटी किंवा आणखी जर पुढचं कोणतं रेफर करायचं असेल तर ते रेफर करणं त्या वेळेमध्ये आणि तिथे रेफर केल्यानंतर जाण्यासाठीची जी म्हणजे ॲम्ब्युलन्स असेल किंवा जी ट्रान्सपोर्ट सुविधा असेल ती तुम्ही फ्रीमध्ये उपलब्ध करून देणं गरजेचं होतं. ती केलेली नाही. याचा अर्थ काय की बॉम्बे ट्रस्ट ॲक्टचं याच्यामध्ये व्हायोलेशन झालंय ही पहिली गोष्ट क्लिअर झाली. त्यानंतर त्यांनी असं म्हटलं आहे की जवळपास रुग्णालयाच्या खुलाशानुसार 5 तास त्यांना इथे बसून ठेवण्यात आलं होतं. आता डॉक्टर त्या सकाळी दाखल झाल्या, डॉक्टरांनी त्यांना दुपारी घेतलेला आहे. दिनातचा रिपोर्ट काय मी याच्यानंतर हा 1 मिनिटात रिपोर्ट समजू, त्यानंतर दिनातने स्वतःचं सबमिशन काय दिलंय हे पण मी समजवतो. त्यांनी असं म्हटलं की 5 तास रुग्णालयामध्ये पेशंट होता, डॉक्टरांनी कोणती कल्पना न देता परस्पर निघून गेला असं नमूद केलंय. तर ही गोष्ट दीनानाथने त्यांच्या क्लॅरिफिकेशनमध्ये मी आता तुम्हाला वाचून दाखवणार आहे त्यामध्ये म्हटलेले आहे आणि त्याचे CDR सुद्धा सबमिट केलेले आहेत की त्यानंतर त्यांच्या पत्नीला दीनानाथ रुग्णालय प्रशासनाने कॉल केले मात्र त्यांनी ते रिसीव्ह केलेले नाहीत.
हे ऑथॉरिटीजकडे त्यांनी सबमिट केलंय. त्यामुळे त्यांनी असं म्हटलं आहे, हे जरी झालेलं असलं तरी सुद्धा शुश्रूषागृह रुग्णाच्या आर्थिक क्षमतेचा विचार न करता गंभीर रुग्णांना प्राधान्याने मूलभूत जीवित रक्षणाची जी सगळी सेवा आहे, म्हणजे जी सुरुवातीला तुम्हाला त्याला ट्रीट केलं गेलं पाहिजे, ती तुम्ही दिली पाहिजे, तर ते झालेलं नाही आहे. म्हणूनच या सगळ्या प्रकरणामध्ये आता PMCची कोणती कमिटी बसली आहे, तर नर्सिंग ॲक्टचं व्हायोलेशन झाल्यासंदर्भात शुश्रूषा कमिटी आहे ती बसलेली आहेत. आता वेगवेगळ्या कमिट्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅरिटेबल ट्रस्ट धर्मदाय ह्याचे कायदे तुम्ही पाळलेले नाही आहेत, तर त्याचं व्हायोलेशन ॲक्ट लावलेलं आहे. दुसरं PMCची जी कमिटी आहे ती रिपोर्ट या सगळ्यात सबमिट करणार आहेत, कारण हा माता मृत्यू आहे. चौथं काय, तर उपसंचालकांचं, आरोग्य उपसंचालकांनी ज्या शिफारसी केल्या आहेत त्यातल्या मी या 2 फक्त शिफारसी वाचून दाखवतो, त्यानंतर आपण मूळ अहवालाकडे बोलू. आता हे 3 अहवाल. चौथा गोष्ट काय, तर चौथं पोलिसांनी कडे सबमिट झालेला रिपोर्ट, त्याच्या बेसिसवरती ससूनची कमिटीचा जो आता आपल्याकडे एक्सक्लुझिव्ह अहवाल आहे. आता यामध्ये असं म्हटलेलं आहे की रुग्णालयातील ग्रीव्हन्सेस रिड्रेसल सिस्टीम, धर्मदाय कक्ष आणि त्यानंतर पब्लिक रिलेशन ऑफिसर यांच्यामार्फत समुपदेशन होणं गरजेचं होतं, ते झालेच नाहीये. आणि माता मृत्यू असल्यामुळे या सगळ्याची माता मृत्यू अन्वेषण समिती स्थापन करण्यासंदर्भात अहवाल येत आहे, या सगळ्या कमिटीने सांगितलंय. आता आपण बोलू या सगळ्या मूळ मुद्द्याकडे. दीनानाथने यामध्ये सबमिशन काय केलं या सगळ्यामध्ये, तर दीनानाथने 2-3 गोष्टी सांगितल्या. त्यांनी असं म्हटलंय की पेशंट वॉज नॉट ANC रजिस्टर्ड. पेशंटला जी गोष्ट झाली होती ते म्हणजे महत्त्वाचं, त्याचा ओव्हरियन कॅन्सर होता. ओव्हरियन कॅन्सरमुळे तिच्या काही आधीच वर्षापूर्वी ओव्हरीज काढून टाकण्यात आलेल्या होत्या, त्याच्यामुळे IVF याचा त्यांनी मार्ग निवडला. त्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने 4 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांना या पेशंटला तुम्ही ॲडॉप्ट करा चाइल्ड याची त्यांनी कन्सल्ट केलेलं होतं, याचं त्यांनी स्पष्ट त्यांनी रुग्णालयाला पेशंटला सांगितलं, त्यांनी डेट मेन्शन केली आहे. दुसरं 15 मार्चला त्यानंतर तिला बोलण्यात आलं होतं, त्यावेळी रेफरन्स डेट पुढची 22 जरी त्या कागदावर दिली असती तरी डॉक्टरांनी हे तिला सांगितलं होतं की तुला 22 तारखेला परत एकदा इथे यावं लागेल. तर 22 तारखेला ती डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्याकडे न जाता थेट इंदिराला गेल्याचं दिसतंय. इंदिराला गेल्याचे डॉक्युमेंट हे पोलिसांकडे सबमिट झालेले आहेत आणि मी हे अहवालात काय हे वाचून दाखवतोय. सो 15 तारखेनंतर 22 तारखेला येणं एक्सपेक्टेड होतं, तर 22 तारखेला ती डॉक्टर घैसास यांच्याकडे न येता थेट इंदिराला गेलेले आहेत. इंदिराला गेल्यानंतर तिथे त्यांना 4 ते 5 दिवस हॉस्पिटलाइज करून घेण्यात आलंय, म्हणजे 4 दिवसाचं हॉस्पिटलायझेशन ऑन पेपर दिसतंय. आता त्यानंतर उजाड ते 28 तारीख. 28 तारखेला सकाळी 10 वाजता त्या थेट तिथून दीनानाथ मंगेशकरकडे त्यांच्या सोनोग्राफी रिपोर्ट्स घेऊन आल्यात. आधीच्या म्हणजे इंदिराच्या IVF सेंटरकडून सोनोग्राफी रिपोर्ट्स घेऊन आल्यात. यानंतर सकाळी 10 वाजता त्या आल्या आणि त्यानंतर डॉक्टर घैसास यांनी त्यांना दुपारी 2 वाजता बघितलं. त्या कॅबने आलेल्या होत्या, हे CCTVत दिसतंय. त्या आतमध्ये पूर्ण चालत आलेल्या होत्या, तोपर्यंत त्यांना कोणतेही ब्लिडिंग झालेलं नव्हतं, स्पॉटिंग सुद्धा त्या ठिकाणी दिसत नाहीत, हे दीनानाथचा रिपोर्ट सांगतोय. त्यानंतर ह्याचे CCTVs जे आहेत ते पोलिसांकडे आता सबमिट झालेले आहेत. त्या CCTVs मध्ये दिसतं की त्या कॅबने उतरल्या, त्यानंतर त्या पुढे चालत गेल्या, पण त्याच्या आधी त्यांना काही त्रास होता जो 22 तारखेला त्यांनी दीनानाथकडे येणं एक्सपेक्टेड होतं, त्या तिथे आलेल्या नाहीत. त्या परस्पर तिकडून इंदिरा IVFला गेलेल्या आहेत. इंदिरा IVFने त्यांना तिथे त्यांचं हॉस्पिटलाइज करून घेतलेलं आहे असं दिसतंय. आता दीनानाथचं म्हणणं आहे की या सगळ्या संदर्भात त्यांनी पेशंटच्या जे पती आहेत, जे अमित गोरखे यांचे PA म्हणून काम बघतात, त्यांना कन्सल्ट केलं होतं. आता ज्या दिवशी 10 वाजता त्या आल्या त्या दिवशी दुपारी 2 वाजता त्यांना 28 तारखेला सुश्रुत घैसा त्यांनी बघितलं. 3 वाजता हे तिथून परस्पर निघून गेलेले आहेत. त्यानंतर ते परस्पर गेल्यानंतर म्हणजे त्या OPD मध्ये होत्या, त्यांना आतमध्ये घेतलेलं नव्हतं, त्या OPD मध्ये होत्या. तिथे त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने त्यांच्या पतीला वारंवार कॉल केले की तुम्ही कुठे गेलेत काय, पण त्यांनी कॉल रिसीव्ह केलेले नाहीत असं दीनानाथने या सगळ्यामध्ये म्हटलंय. याचे CDR रिपोर्ट्स ऑथॉरिटीजकडे सबमिट करण्यात आलेत. यानंतर संध्याकाळी 5:15 वाजता त्या तिथून म्हणजे मधल्या काळात असं आहे की त्या 3 वाजता निघून गेल्या, त्यानंतर त्या ससूनला गेलेल्या आहेत. त्यानंतर 5:15 वाजता त्या सूर्यामध्ये दाखल झाल्या. सूर्यामध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे, सूर्याच्या रिपोर्टमध्ये जे आत्तापर्यंत कुठेही बाब समोर आलेली नाही, सूर्यामध्ये ज्या ठिकाणी त्यांची डिलिव्हरी झाली तिथे सिझेरियन करण्यात आलं, तिथे सुद्धा हे त्यांच्याकडे लिहून म्हणजे तिथे रिपोर्ट्स हे सांगतात की त्यावेळी त्यांना ब्लिडिंग सुरू झालेलं नव्हतं. हे सूर्यामधले सुद्धा रिपोर्ट्स सांगतायत. आता तिथे त्यांची सिझेरियन डिलिव्हरी झाली, त्रास वाढला, कार्डियक स्पेशलिस्ट असणं एक्सपेक्टेड होतं, ते काही तिथे झालेलं दिसत नाही. आता त्यानंतर 30 तारीख उजाडते, मणिपालला त्यांना शिफ्ट करण्यात येतं. त्यानंतर ह्या सगळ्याचा त्यानंतर पुढच्या दिवशी तारखेला त्यांचा 11:58 मृत्यू आहे. आता
आत्ताच्या लाईव्ह मधली सगळ्यात महत्वाची गोष्ट ते म्हणजे 5 पॉइंट्स या निष्कर्षाचे. या निष्कर्षा म्हणजे आता याच्यावरती डिबेट होऊ शकतं, हे योग्य अयोग्य किंवा कोणाला वाचवण्याचा प्रयत्न होतो का नाही वगैरे वगैरे, पण आपण हे समजून घेतलं पाहिजे. प्रेक्षकांना मला सांगायचं आहे की हे निष्कर्ष गव्हर्नमेंटच्या कमिटीने काढलेले आहेत. ससूनचे डॉक्टर या सगळ्यामध्ये होते आणि त्यांनी बाकीचे सगळे अहवाल आहेत ते स्क्रुटिनाइज केले, पोलीस रिपोर्ट्स व्हेरीफाय केले आणि त्या इनपुट्सवरती त्यांनी या सगळ्यामध्ये निष्कर्ष काढलेत. आणि मग आपण त्यातले एक एक मुद्दे पुढे चर्चेला डिस्कसही करू शकतो. पहिला ह्यातला निष्कर्ष असा आहे की इंदिरा IVF मध्ये त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती. कधी 22 तारखेला ज्यावेळी ते दिनातलं येणं एक्सपेक्टेड होतं ते डायरेक्ट IVF सेंटरला गेले आहेत. तिथे असं म्हटलेलं आहे की त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती. 4 दिवस त्यांना दाखल करून घेणं, जर तब्येतीत सुधारणा होत नव्हती तरी सुद्धा तुम्ही 4 दिवस तुमच्याकडे ठेवलं आणि पुढे कोणत्याही डॉक्टरला रेफर केलं गेलेलं नाहीये. असं असताना सुद्धा इंदिराने त्यांना स्वतःकडे 4 दिवस ठेवलेलं आहे, जे त्यांनी रेफर करायला पाहिजे होतं. याचा अर्थ इंदिरा IVF वरती सुद्धा लीगल कारवाई होऊ शकते. दुसरा मुद्दा, मंगेशकर रुग्णालयात ते 5 तास थांबलेले आहेत, मात्र यावेळी पैसे घेण्याचा जो आरोप आहे की तुम्ही पैसे द्या नाही तर तुम्हाला हॉस्पिटलाइज करून घेत नाही, हा जो कुटुंबीय आरोप करतायत, तर त्या संदर्भातला त्यांचा निष्कर्ष असा आहे की ते 5 तास तिथे थांबलेले होते, पण यावेळी पैसे घेतले की नाही किंवा हेच खरं त्यांना हॉस्पिटलाइज करून न घेण्याचं कारण होतं पैसे, तर या संदर्भातले जे विषय आहेत ते आरोग्य उपसंचालक यांनी चौकशी करून या संदर्भातला अहवाल द्यायचा आहे. तो अहवाल काय आहे तर तो अहवाल इथे आहे आणि या अहवालात त्या संदर्भातला कोणताही उल्लेख नाही. फक्त एक पॉईंट त्याच्यामध्ये त्यांनी मांडलेला आहे की मेडिकल काउन्सिलचं जे प्रोफेशनल कंडक्ट एटिकेट्स आणि एथिक्सचा जो ऍक्ट आहे त्याचं त्यांनी सेक्शन दिलं आणि त्यानुसार त्यामध्ये कारवाई व्हावी एवढंच म्हटलेलं आहे. त्यामुळे दुसरा हा मुद्दा महत्वाचा आहे, तो आरोग्य उपसंचालक देतील असं ससूनचे डॉक्टर म्हणतात. तिसरं त्यांनी म्हटलंय की एकतर ही डिलिव्हरी अतिजोखमीची होती. मेडिकल तिथे असं दिसतंय की क्रिटिकल आहे, पेशंटची कंडिशन पण त्याच्यामध्ये आणखी गुंतागुंतीच्या गोष्टी सगळ्या आहेत. असं असताना सूर्यामध्ये नेण्याच्या ऐवजी त्यांना मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नेणं आवश्यक होतं. सूर्याकडे ही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नसल्याने तिथे ज्यावेळी डिलिव्हरी झाली त्या डिलिव्हरी करताना तिथे कार्डियक एखादा एक्सपर्ट असणं एक्सपेक्टेड होतं, तो तिथे उपस्थित नव्हता. त्यामुळे अतिजोखमीची परिस्थिती असताना मल्टी स्पेशालिटीमध्ये नेण्याची गरज होती, मात्र ते या ठिकाणी करण्यात आलेलं नाही. तिला सूर्याला नेण्यात आलं, तिथे डिलिव्हरी झाली, सिझेरियन करण्यात आली, तिथे कोणताही कार्डियक स्पेशलिस्ट उपस्थित नव्हता आणि त्यामुळे हार्ट अटॅकची रिस्क या डिलिव्हरी दरम्यान वाढली. त्यानंतर तिला 2 तास जवळपास CPR देण्यात आलेला आहे. हे कुठे, हे सूर्यामध्ये झालेलं आहे. आता सगळ्यात महत्वाचा यातला मुद्दा असा आहे की असं जर होणार असेल तर रिलेटिव्हजने नक्की यामध्ये दक्षता घेतली की नाही घेतली, रिलेटिव्हजने डिसिजन मेकिंग मध्ये वेळ घाललाय का, याचा सुद्धा पोलीस तपास करत आहेत. चौथा मुद्दा, संबंधित सदरील रुग्णची जी काही ट्रीटमेंट सगळ्या गोष्टी होत्या किंवा त्याची परिस्थिती, या सगळ्या गुंतागुंतीचा रुग्ण होता. मृत्यू मणिपालमध्ये झालेला आहे आणि हा माता मृत्यू असताना सुद्धा मणिपाल रुग्णालयाने पोस्टमॉर्टमसाठी तिची बॉडी रेफर केलेली नाही. त्यामुळे मणिपाल रुग्णालय सुद्धा या सगळ्यामध्ये दोषी धरलं जाणार आहे आता प्रथमदर्शनी दिसतंय अहवालाच्या निष्कर्षामध्ये. त्याचं कारण असं आहे की जर माता मृत्यू होता, क्रिटिकल डेथ होती, जर गुंतागुंतीची सगळी शस्त्रक्रिया होती किंवा गुंतागुंतीची ट्रीटमेंट होती, असं असताना जर तुमच्याकडे डेथ होते तर मणिपाल हॉस्पिटलने सगळ्यात आधी काय करायला पाहिजे होतं, डेथ झाल्यानंतर पोस्टमॉर्टमला म्हणजे ससूनला तिची बॉडी रेफर करणं आवश्यक होतं. मणिपाल रुग्णालयाने ते केलेलं नाही. त्यामुळे मणिपाल रुग्णालयावरती सुद्धा कारवाई होऊ शकते. आणि सगळ्यात शेवटचा, IVF सेंटरची याच्यामध्ये अकाउंटेबिलिटी फिक्स करण्यात आली आहे. कोणत्या बाबतीत इंदिरा IVFची फिक्स करण्यात आली आहे ते म्हणजे इंदिरा IVF कडे जर त्या 4 दिवस होत्या तर 22 तारखेनंतर 22 ते 28चा सगळा सिक्वेन्स आहे. 28 मध्ये दिनांतला आलेल्या असं दिसतंय, पण 22 ते 28च्या 4 ते 6 दिवसामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होती तर IVF सेंटरकडे दिसतंय की त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नाहीये, तरी सुद्धा IVF सेंटरने त्यांना दुसरीकडे कुठे का रेफर केलं नाही. आता या सगळ्यामध्ये मुद्दा उभा राहतो ते म्हणजे शेवटचा, मेडिकल निग्लिजन्सचा. GR काय सांगतो गव्हर्नमेंटचा या सगळ्यातला, GR मेडिकल निग्लिजन्स बद्दल एक गोष्ट सांगतो, ती अशी आहे की शासन निर्णय काय सांगतो, वैद्यकीय व्यावसायिकांकडून म्हणजे आपण असं म्हणू की प्रॅक्टिशनर्स जे डॉक्टर आहेत त्या सगळ्यामध्ये त्यांच्याकडून समजा चुकीचे उपचार झाले असतील किंवा त्यांच्याकडून उपचारादरम्यान उपचार देत असताना काही चुकीच्या गोष्टी घडल्या, ॲनेस्थेशियावर खाली झाला किंवा एनी एक्झाम्पल म्हणजे कोणते असू शकतं, त्यामध्ये पेशंटचा मृत्यू झाला
पेशंटचा कोणता अवयव निकामी झाला किंवा अशी त्याला कोणतरी व्याधी जडली ज्या व्याधीचं रूट कॉज म्हणजे मूळ कारण ज्या व्याधीचं त्यावेळीची शस्त्रक्रिया किंवा त्यावेळी डॉक्टरने दिलेली चुकीची ट्रीटमेंट ही होती, तर मेडिकल निग्लिजन्स या सगळ्यामध्ये लिगली अँड टेक्निकली एस्टॅब्लिश होतो. या प्रकरणामध्ये प्रॉब्लेम असा आहे की त्या ओपीडी मध्ये म्हणजे त्या बाह्य रुग्ण विभागात होत्या, त्यांना ॲक्च्युली हॉस्पिटलायझेशनसाठी म्हणजे ॲक्च्युअल ट्रीटमेंट करण्यासाठी आतमध्ये घेतलेलं नव्हतं आणि त्यामुळे मेडिकल निग्लिजन्स हा ड्युरिंग द ट्रीटमेंट असतो. ट्रीटमेंट देत असताना मेडिकल निग्लिजन्स होतो. जर बाह्य रुग्ण विभागात एखादा पेशंट असेल तर त्याला तो लागू होत नाही असं या सगळ्यामध्ये दिनाचं सुद्धा या सगळ्या अशा पद्धतीचं म्हणणं आहे. आणि कायदा किंवा सरकारचा GR साधारण या पद्धतीची तुम्हाला एक आपण असं म्हणू की त्याचं इंटरप्रिटेशन अशा पद्धतीने करता येतं. आता दिनानाथ मंगेशकरवरती जे काही संपूर्ण खापर फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे तर त्यामध्ये अर्थात दिनानाथ मंगेशकरने पण स्वतःचं सबमिशन दिलंय. त्यानंतर ससूनच्या डॉक्टरांनी या सगळ्यामध्ये जो निष्कर्ष काढलाय त्या निष्कर्षामध्ये दिनानाथ या सगळ्यामध्ये पूर्णतः दोषी आहे असं दिसत नाहीये. उलट काय दिसतंय गव्हर्नमेंटच्या अहवालामध्ये हे दिसतंय की मणिपाल हॉस्पिटल जिथे तिचा मृत्यू झाला त्या ठिकाणी पोस्टमॉर्टम त्यांनी रेफर करायला पाहिजे होतं, ते केलं नाही. IVF जे इंदिरा आहे त्या इंदिरा IVFने तिथे इतके दिवस जर प्रकृतीत सुधारणा होत नाही तर ठेवणं आवश्यक नव्हतं, दुसरीकडे रेफर करायला पाहिजे होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, ज्या ठिकाणी तिची डिलिव्हरी झाली जिथे तिला 1.5-2 तास CPR देण्यात येत होता त्या ठिकाणी सगळ्यात मोठा इश्यू काय झालेला आहे तर त्या ठिकाणी सगळ्यात मोठा इश्यू झालेला आहे की तिथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असणं किंवा क्रिटिकल ट्रीटमेंट देत असताना क्रिटिकल डिलिव्हरी सिझेरियन होत असताना तिथे कार्डियक स्पेशलिस्ट असणं आवश्यक होतं, तो सुद्धा तिथे उपस्थित नव्हता. त्यामुळे सूर्य असेल, मणिपाल असेल किंवा इंदिरा IVF असेल या सगळे कारवाईस पात्र ठरतील असं आता प्रथमदर्शनी या सगळ्यामध्ये दिसतंय. त्यामुळे हलगर्जीपणा ज्याला आपण म्हणतोय तो सगळ्याच वेगवेगळ्या पातळ्यांवरती झालेला आहे. आणि जर असं असेल तर अहवाल रिव्ह्यू करण्यासाठी आता परत पोलिसांनी ससून रुग्णालयाकडे तो पाठवलेला आहे. कारण या निष्कर्षांप्रती असं दिसतंय की दिनानाथ मंगेशकरची चूक जी कुठे आहे, एक म्हणजे चॅरिटेबल हॉस्पिटल असताना सुद्धा त्यांनी पैशांची त्या ठिकाणी मागणी केली, तिथे लिहून दिलं ती म्हणजे तुम्ही बॉम्बे ट्रस्ट ॲक्ट मोडला. आणि दुसरं महत्त्वाचं या सगळ्यामध्ये काय आहे तर निग्लिजन्स ज्याला आपण म्हणतोय तो निग्लिजन्स थेट त्यामध्ये दिसत नाहीये, पण मेडिकल काउन्सिलचा ऍक्ट मात्र जर तुम्ही तिला 5 तास तिथे ठेवलं याच्यावरती तुमच्यावरती कारवाई का होऊ नये एवढा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. डॉक्टर घैसास यांचा इथे कुठे उल्लेख आहे तर डॉक्टर घैसास यांचा कुठेच या अहवालामध्ये थेट उल्लेख नाही. डॉक्टर घैसास यांनी 2 वाजता दुपारी त्यांना ट्रीट करायला घेतलं याचा मात्र तिथे उल्लेख आहे. पण ऍट द एंड प्रश्न कुठला अनुत्तरित राहतो तो हा राहतो की मृत्यूची जबाबदारी कोणाची, डेथ ऑफ काय म्हणतो अकाउंटेबिलिटी ऑफ डेथ हे कोणाची, त्या प्रश्नाचं उत्तर ससूनच्या अहवालात सुद्धा मिळत नाही. नक्कीच याच गोष्टीबद्दल सगळ्यांना जाणून घ्यायचंय की मृत्यूची जबाबदारी कोणाची. कारण एका अहवालामध्ये खास करून धर्मादाय आयुक्तालयाच्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे की रुग्णालय पण तितकंच दोषी आहे, डॉक्टर धनंजय केळकरही दोषी आहेत, घैसासही दोषी आहेत. मात्र इतर अहवालांमध्ये थेट ती जबाबदारी कुणावर ढकलण्यात येत नाहीये. आता दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडनं डॉक्टर घैसास यांच्याच सगळं यांचीच जबाबदारी होती किंवा त्यांनीच चूक केली, त्यांच्यावर सगळं खापर फोडण्याचा प्रकार झालेला आहे. कुटुंबानं मात्र दिनानाथ मंगेशकर रुग्णालयालाच टार्गेट केले किंवा त्यांनाच दोषी ठरवलेला आहे, त्यांचीच तक्रार दिलेली आहे. मात्र हा वेगळा अहवाल यासाठी आहे की फक्त दिनानाथ नाही तर इतर सगळ्या रुग्णालयांची देखील काहीतरी जबाबदारी होती, ती त्यांनी पूर्णपणे पार पाडली नाही. या संदर्भात पहिल्यांदाच उल्लेख झालेला आहे, त्यामुळे हा महत्त्वाचा अहवाल म्हणता येईलच. मात्र ओंकार, माझा प्रश्न हाच आहे की दिनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉक्टर घैसास यांना या सगळ्या अहवालांमध्ये काही प्रमाणात दिलासा मिळाला असं आपण म्हणू शकतो का की एकावरच ठपका बसला असता, एकच रुग्णालय दोषी असते तर ती कारवाई मोठी झाली असती. मात्र आता ही जबाबदारी वाटण्यात येते, वेगवेगळ्या रुग्णालयांची देखील जबाबदारी असं म्हणण्यात येते. त्यामुळे खास करून डॉक्टर घैसास हे या सगळ्या प्रकरणातून पूर्णपणे निर्दोष असल्याचं किंवा त्यांना एक क्लीन चिट देण्याचा प्रकार होतोय असं आपण म्हणू शकतो का? का अजून या सगळ्या प्रकरणी गुन्हा नोंद होत नाहीये? आता पोलीस या संदर्भात आता पुढची पावलं कधी उचलणार आहेत, या संदर्भात काय अपडेट्स आहेत? माधवी, मला असं वाटतं की पब्लिक आउटरीच काय आहे, लोकांचे सेंटिमेंट्स काय आहेत, तुमचे आमचे इमोशन्स काय आहेत, याच्या पुढे जाऊन कायदेशीर पातळीवरती कोणत्या गोष्टी बसतात ते लिगली शेवटी ते स्टँड होणार आहे. लिगली तुमचे आमचे इमोशन स्टँड होणार नाहीयेत कायद्याच्या पातळीवरती. कारण काय आहे बघा, आज ससूनचा अहवाल समजा पटला नाही, ससूनच्या अहवालात त्रुटी सापडल्या किंवा त्या अहवाल म्हणजे ससूनने अहवाल देत असताना
काही गोष्टी कन्सिडरच केल्या नाहीत असं समजा दिसून आलं आणि तर तो जे मेडिकलकडे जाऊ शकतो. जे मेडिकल मध्ये नाही झालं तर तो उद्या दिल्लीला एम्स कडे जाऊ शकतो. मूळ मुद्दा असा आहे, तो अहवाल जितका पुढे पुढे जाईल आणि जर उद्या ससूनने यामध्ये हलगर्जीपणा केलेला आहे आणि ससूनने अहवालामध्ये नीट अहवाल देताना किंवा त्याचे निष्कर्ष काढताना नीट गोष्टी लिगली कन्सिडर केल्या गेलेल्या नाहीयेत असं जर दिसलं, हे जेजेला सापडलं तर उद्या ससूनच्या डॉक्टरांवरती सुद्धा कारवाई होईल. त्यामुळे मूळ मुद्दा असा आहे, हा अहवाल देताना त्याचे फॅक्ट्स क्रॉस व्हेरीफाय करणं आणि म्हणजे जे रिलेटिव्ह आहेत त्यांचा नक्की काय आरोप आहे त्या आरोपांचा कॉग्निझन्स घेऊन त्याच्या बेसिसवरती परत फॅक्ट चेक करणं, हे या डॉक्टरांनी आता केलंय यामध्ये दिसतंय. त्यामुळे घैसास यांची खरंच चूक होती का, तर ती लिगल बेसिसवरती नक्की काय रिफ्लेक्ट करते हे बघणं महत्वाचं आहे. सोशल मीडियावरती आउटरीच काय आहे आणि दीनानाथ मंगेशकरच या सगळ्यामध्ये पूर्णतः दोषी कसा आहे असं म्हणण्यापेक्षा फॅक्ट्स काय आहेत हे फॅक्ट्स या सगळ्यामध्ये येणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि मग ते फॅक्ट्स जे येतील त्या अहवालामध्ये नक्की कोण दोषी आहे ते अहवाल तो रिफ्लेक्ट करतोच. पण आत्ताचा अहवाल रिफ्लेक्ट काय करतोय की दीनानाथ मंगेशकरच्या बाबतीत पब्लिक ट्रस्ट ऍक्ट, त्यानंतर मेडिकल काउन्सिलचा जो ऍक्ट आहे तो, आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॉम्बे नर्सिंग ऍक्ट ज्याचा अजून अहवाल PNC ने तो सबमिट केलेला आहे. तर याच्या अंतर्गतच कारवाई होऊ शकते. या सगळ्या प्रकरणामध्ये FIR दाखल करण्यासाठी आता मी जो अहवाल वाचून दाखवला तो अहवाल महत्त्वाचा आहे. तो अहवाल थेट या सगळ्यामध्ये तक्रार दाखल करा असं तरी कुठे सांगत नाही. पण आणखी एक मुद्दा आपण याच्या थोडा पॅरलल चालणारा समजून घेतला पाहिजे. ते म्हणजे यातलं सगळ्यातलं आपण असं म्हणू की टर्मिनॉलॉजी असतात, कमिशन आणि ओमिशन अशा टर्मिनॉलॉजी असतात या सगळ्यामध्ये. कमिशन म्हणजे साधारण काय असतं की आपण असं फॉर एक्झाम्पल म्हणून चालू की समजा एखादी ऑपरेशन करत असताना किंवा थेट ट्रीट करत असताना निग्लिजन्स झाला आणि त्यावेळी त्या पेशंटचा एखादा अवयव निकामी झाला किंवा पेशंटला जीवाला मुकावं लागलं. पण यामध्ये तसं थेट दिसत नाहीये. पण ओमिशन नावाचं यामध्ये एक अत्यंत महत्वाचं टेक्निकल टर्म आहे. ती अशी आहे की डॉक्टर म्हणून तुमचं हे कर्तव्य होतं की तुम्ही त्यांना इतकं क्रिटिकल असताना प्रायोरिटीने ट्रीट करणं. ते झालंय की नाही झालंय या बेसिसवरती हा संपूर्ण एक मला असं वाटतं की देर इज अ थिन लाईन बिटवीन ओमिशन अँड कमिशन. त्याच्यावरती त्या थिन लाईन वरती कायदा कसा चालतो, त्याचं इंटरप्रिटेशन काय होतात हे बघणं या सगळ्यामध्ये फार महत्वाचं आहे. त्यामुळे थेट मंगेशकर रुग्णालयाला किंवा थेट डॉक्टर घैसासांना आपण असं म्हणू की आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यापेक्षा कायदा काय सांगतो, लिगली त्यांच्यावर खरंच ऍक्शन कोणती घेता येते का, आणि मग जी सरकारनेच बसवलेली कमिटी त्यांचा अहवाल नक्की काय रिफ्लेक्ट करतोय या गोष्टी बघणं जास्त महत्वाचं आहे. कारण उद्या त्यांना जर शिक्षा कोणती व्हायची असेल किंवा त्यांना जर उद्या त्यांच्यावरती कोणती लिगल ऍक्शन घ्यायची असेल तर ती लिगल ऍक्शनचे ग्राउंड्स हे हा अहवाल असणार आहे.